राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या बद्दल जी गोपीचंद पडळकर यांनी अश्लाघ्य वाक्य वापरून टीका केलेली आहे। खरं म्हणजे त्या माणसाची पात्रता जयंत पाटलांच्या समोर क्षुल्लक आहे, तरी सुद्धा आपल्या वाचाळ बुद्धीने त्यांनी अनेक प्रकारचे वाईट शब्द वापरून जयंत पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भिवंडी गणेश दिगुली साहेब, लोकसभा खासदार सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांच्या पुढाकाराने आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि गोपीचंद पडळकर यांना त्यांची जागा दाखवणार आहोत। या गोपीचंद पडळकरचं करायचं काय? जाहीर निषेध, जाहीर निषेध, गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध। या गोपीचंद पडळकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या मंगळसूत्रात चोराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जयंत पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयंत पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळामामा बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळामामा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंगलसूत्र चोर, मंगलसूत्र चोर, मंगलसूत्र चोर, मंगलसूत्र चोरांचा निषेध असतो, मंगलसूत्र चोरांचा निषेध जाहीर निषेध, जाहीर निषेध। मंगलसूत्र चोर, चोर चोर, मंगलसूत्र चोरांचा निषेध असतो। ज्येष्ठ नेते आदरणीय श्री जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध म्हणून आज भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार सन्मान्य श्री बाळामामा म्हात्रे साहेब, तसेच भिवंडी तालुका अध्यक्ष गणेश दिगुली साहेब आणि ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज इथे त्यांच्या प्रतिमेचं दहन करून या घटनेचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने आज इथे निषेध व्यक्त केला। संतांची परंपरा असलेला हा महाराष्ट्र राज्य आहे। सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण हे अतिशय घाणेरड्या रीतीकडे घेऊन जाण्याचं आणि महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचं काम हे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील साहेबांवरती जी खालच्या स्तराची भाषा वापरून जी टीका केलेली आहे त्या टीकेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही इथे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रश्न असा विचारतो की या गोपीचंद पडळकरला नेहमी तुम्ही पाठीशी घालता, तुम्ही महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेऊन ठेवतायत आणि महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलेला आहे। असे जर सत्ताधारी पक्षाचे आमदार ही जी भाषा वापरत आहेत याच्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडत आहे, महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते खराब करण्याचं काम करत आहेत आणि याचा पूर्णपणे याला पाठिंबा हा फडणवीसांचा असतो आणि त्याच्याच मुळे यांची ही जीभ ही वळवळत असते। तरी सत्ताधाऱ्यांनी आपल्या प्रवक्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना लगाम घालावा, नाहीतर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून जाहीर इथे निषेध तर केला आहे, पण अशा लोकांना रस्त्यावर फिरून सुद्धा देणार नाही।